संगमनेर शहरालगत असणाऱ्या कारखान्यांमधून केमिकल युक्त दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे, त्यामुळे प्रवरा नदी दूषित बनली आहे। हे दूषित पाणी वाघापूर खराडी शिवारातील विहिरीत मिक्स झाल्याने मृत अवस्थेत मासे आढळून आले, तसेच पाण्यात बारीक बारीक अळ्या झाल्यामुळे हे पाणी पिण्यालायक राहिले नाही। त्यामुळे देवगावकरांनी या विहिरीचे पाणी पिऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। वाघापूर खराडी शिवारातील प्रवरा नदी पात्रामध्ये देवगाव निमगाव टेंबी शिरापूर या गावासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा करण्याची विहीर आहे। या विहिरीमध्ये केमिकल युक्त दूषित पाणी मिसळल्याने मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून आले असून त्या पाण्यात बारीक बारीक अळ्याही तयार झालेल्या आहेत। त्यामुळे हे पाणी पूर्णपणे दूषित झाले असून पिण्यास अयोग्य आहे। ची बाब देवगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या लक्षात येतात त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनास ही माहिती दिली। माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख, प्रमोद शिंदे, संतोष शिंदे, सुनील शिंदे, नाना कोटकर, भास्कर बांगर, सचिन शिंदे, अण्णासाहेब भवर, देवगावच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश अभंगा, आरोग्य सहाय्यक सूरज जाधव, आरोग्य सेवक ओम येवले यांनी समक्ष खराडी वाघापूर शिवेवरील प्रवरा नदी पात्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी केली असता त्या विहिरीत साचलेले मृत मासे, घाण आणि त्यातून तयार झालेल्या अळ्यांमुळे हे पाणी नागरिकांना तसेच जनावरांना पिण्यायोग्य राहिले नाही, परंतु वरील गावांसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजास्तव ग्रामस्थांना दूषित पाणी वापरण्याची वेळ आली आहे। या केमिकल युक्त पाण्याच्या बाबत देवगाव ग्रामपंचायत प्रशासनाने संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। जर नगरपालिकेने केमिकल युक्त दूषित पाणी नदीपात्रामध्ये सोडणे बंद केले नाही, तसेच दूषित झालेल्या विहिरीची लवकरात लवकर या स्वच्छता करून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेतले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख, प्रमोद शिंदे, संतोष शिंदे, सुनील शिंदे, नानासाहेब कोटकर, भास्कर बांगर, सचिन शिंदे, अण्णासाहेब भवर यांनी दिला आहे। संगमनेर शहरालगत असणाऱ्या कारखान्यांमधून केमिकल युक्त दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे, त्यामुळे प्रवरा नदी दूषित बनली आहे। हे दूषित पाणी वाघापूर खराडी शिवारातील विहिरीत मिक्स झाल्याने मृत अवस्थेत मासे आढळून आले, तसेच पाण्यात बारीक बारीक अळ्या झाल्यामुळे हे पाणी पिण्यालायक राहिले नाही। त्यामुळे देवगावकरांनी या विहिरीचे पाणी पिऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। वाघापूर खराडी शिवारातील प्रवरा नदी पात्रामध्ये देवगाव निमगाव टेंबी शिरापूर या गावासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा करण्याची विहीर आहे। या विहिरीमध्ये केमिकल युक्त दूषित पाणी मिसळल्याने मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून आले असून त्या पाण्यात बारीक बारीक अळ्याही तयार झालेल्या आहेत। त्यामुळे हे पाणी पूर्णपणे दूषित झाले असून पिण्यास अयोग्य आहे। ची बाब देवगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या लक्षात येतात त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनास ही माहिती दिली। माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख, प्रमोद शिंदे, संतोष शिंदे, सुनील शिंदे, नाना कोटकर, भास्कर बांगर, सचिन शिंदे, अण्णासाहेब भवर, देवगावच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश अभंगा, आरोग्य सहाय्यक सूरज जाधव, आरोग्य सेवक ओम येवले यांनी समक्ष खराडी वाघापूर शिवेवरील प्रवरा नदी पात्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी केली असता त्या विहिरीत साचलेले मृत मासे, घाण आणि त्यातून तयार झालेल्या अळ्यांमुळे हे पाणी नागरिकांना तसेच जनावरांना पिण्यायोग्य राहिले नाही, परंतु वरील गावांसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजास्तव ग्रामस्थांना दूषित पाणी वापरण्याची वेळ आली आहे। या केमिकल युक्त पाण्याच्या बाबत देवगाव ग्रामपंचायत प्रशासनाने संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। जर नगरपालिकेने केमिकल युक्त दूषित पाणी नदीपात्रामध्ये सोडणे बंद केले नाही, तसेच दूषित झालेल्या विहिरीची लवकरात लवकर या स्वच्छता करून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेतले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख, प्रमोद शिंदे, संतोष शिंदे, सुनील शिंदे, नानासाहेब कोटकर, भास्कर बांगर, सचिन शिंदे, अण्णासाहेब भवर यांनी दिला आहे।
पाणी कसं खेळलं होतं पाहिजे ना, टाकला पाणी आलं नदीला आज या ठिकाणी मौजे खराडी आणि वाघापूरच्या शिवावर असलेली आमची देवगावची पाणीपुरवठा विहीर प्रवरा नदीच्या तीरी आहेत आणि पाणीपुरवठा कर्मचाऱ्याच्या सूचनेवरून विहिरीचं पाणी दूषित झालं असं आम्हाला कळलं. जेव्हा आम्ही इथं आलो तर तेव्हा विहिरीमध्ये मासे पडलेले होते. ते मृत मासे आढळले आम्हाला, त्याच्यात आळ्या पडलेल्या होत्या आणि नदीच्या कडेला जे काही प्रवरा नदी आहे, आता रोटेशन नाही तरी पण ह्या नदीला फुल पाणी आहे आणि त्याला प्रवाह पण आहे. आणि हे जे काही दूषित पाणी आहे तर त्याचं पर्क्युलेशन ह्या विहिरीमध्ये होतं आणि ते पाणी आम्हाला पिण्यासाठी आणि वापरासाठी येतं, तर ते दूषित आहे असा आमचा आरोप होता. आणि आज इथं आरोग्य अधिकारी आले, त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली तर त्यांनी आम्हाला सूचना केलेली आहे की हे पाणी पिण्यासाठी वापरू नका, तसेच वापरण्यासाठी सुद्धा वापरू नका, कारण याच्यातून साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. तर या संदर्भात आम्ही नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, यांना वेळोवेळी निवेदन आणि पत्रव्यवहार केलेला आहे, पण याच्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने आज आमच्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर याच्यावर प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. अन्यथा पुढील भविष्य काळामध्ये याच्याविषयी आम्ही मोठं आंदोलन निश्चित उभं करू.